नेपाळ आणि तिबेटच्या सीमा भागात आलेल्या विनाशकारी महापुरानं हाहाकार माजवलाय. शेकडो लोकांचा जीव गेला असून हजारो नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत या पुरात 390हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी नेपाळ सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र या भीषण संकटाच्या काळात माणुसकीला काळीमा फासणारा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलंय याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या विनाशकारी महापुरामुळे 288 भारतीय बेपत्ता असून 200 जण हे तिबेटमध्ये अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. जगभरातून या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जाते. मात्र त्यातही काहींची माणुसकी मेल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका मृत महिलेच्या डोक्यावरचे केस पकडून तिला किनाऱ्यावर खेचण्यात आलं आणि तिच्या कानातील सोन्याचे दागिने चोरण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेल्या या 41 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये चीड आणणारी ही घटना स्पष्ट दिसते. नारायणी नदीच्या महापुरात एका महिलेचा मृतदेह वाहून आला होता. तिथे असलेल्या 2 पुरुषांनी लाकडी पाट्या आणि महिलेच्या डोक्यावरच्या केसांच्या सहाय्यानं मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिच्या दोन्ही कानातील सोन्याचे दागिने काढून शेजारी ठेवले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना आजूबाजूला उभे असलेले अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट करत होते, पण कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेपाळ पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. व्हिडिओच्या आधारे तपास करत चितवन पोलिसांनी 2 संशयितांची ओळख पटवली. मदन गुरुंग वय 25 आणि उमेश चौधरी वय 38 अशी या आरोपींची नावं आहेत. भरतपूर महानगरपालिकेच्या पोखरा बस पार्क भागातून पोलिसांनी गुरुवारी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या. नेपाळ पोलिसांनी या कारवाईचा व्हिडिओ आणि माहिती शेअर करत स्पष्ट केलं की अशा आपत्तीच्या काळात किंवा कठीण प्रसंगात पीडितांची लूट करणं अथवा अमानवी वर्तन करणं खपवून घेतलं जाणार नाही. दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असं नेपाळ पोलिसांकडून सांगण्यात आलं. नेपाळमध्ये गेल्या काही वर्षातील हा सर्वात महाभयानक पूर असल्याचं मानलं जातंय. नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात मुसळधार पावसामुळे आलेला फ्लॅश फ्लड म्हणजेच अचानक आलेला हा महापूर आणि भूस्खलनामुळे संपूर्ण गावं वाहून गेली आहेत. मृत्यूचा आकडा आतापर्यंत जर पाहिला तर पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत किमान 392 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1400हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता असून बचाव पथकं ही चिखलातून वाट काढून त्यांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर तिबेटमधील जर सध्याची परिस्थिती पाहिली तर तेथील केरुंग पोर्ट भागातील एका बहुमजली इमारतीला आणि बस पार्किंगला महापुराचा मोठा फटका बसला आहे. या भागात तब्बल 5 फूट खोल चिखलाचा थर साचल्याची माहिती आहे. सीमा भागातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून सातत्यानं होणाऱ्या पावसामुळे पुन्हा भूस्खलन होण्याचा धोका हा निर्माण झालाय आणि त्यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. दरम्यान नेपाळमधील या दुर्घटनेसंदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.